नमस्कार, मी नेहा. आरआरसी नेटवर्कच्या लेटेस्ट बातमीपत्रात आपले स्वागत. अशा आहेत आजच्या हेडलाईन्स. हेडलाईन्स प्रस्तुत करता मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम. सर्वोत्तम क्वालिटी, फ्रेश स्टॉक, लेटेस्ट डिजाइन्स, रिजनेबल रेट. LRT कॉलेज रोड, रघुवंशी मंगल कार्यालय के बाजू में, अकोला. प्रसिद्ध झाला महापालिका प्रभाग रचनेचा कच्चा आराखडा. सुट्ट्यांमुळे हरकती उपस्थित करण्यासाठी मोजकेच दिवस. जन्मदात्या वडिलांनी मुलाची जामिनावर केली सुटका आणि व्यसनाधीन मुलाने केली बापाची हत्या. महापालिकेद्वारे देण्यात येणाऱ्या दिव्यांगांचे अनुदान रखडले. योग्य KYC केली असती तर टळला असता मनस्ताप. आरआरसी बाप्पांच्या दर्शनासाठी शहरातील दिग्गजांची उपस्थिती. अकोल्याचे गणेश दर्शनाने भारावले मान्यवर. मराठा आरक्षणाच्या विषयावर अकोलेकरांच्या संमिश्र प्रतिक्रिया. सत्तारूढ महायुतीला श्रेय, पण जनतेच्या मनात वेगळाच संशय. आता सविस्तर बातम्या. अकोला महानगरपालिकेची 2025 मध्ये होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीची तयारी सुरू झाली असून मनपा आयुक्त डॉक्टर सुनील लहाने यांनी प्रभाग रचनेचा कच्चा आराखडा जाहीर केला आहे. या प्रभाग रचनेवर नागरिकांकडून हरकती व सूचना मागवण्यासाठी बुधवार 3 सप्टेंबर रोजी जाहीर सूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे. पण अतिशय कमी कालावधी हरकतीसाठी ठेवला गेला आहे अशी ओरड होत आहे. महापालिका प्रभाग रचनेचा ज्या नागरिकांना या प्रभाग रचनेवर हरकती किंवा सूचना मांडायच्या आहेत त्यांना 8 सप्टेंबर 2025 दुपारी 3 वाजेपर्यंत संबंधित प्रभाग कार्यालय, निवडणूक कार्यालय किंवा मनपा आयुक्त कार्यालयात लेखी अर्ज सादर करता येणार आहे. हरकती व सूचना दाखल करणाऱ्यांना सुनावणीसाठी स्वतंत्रपणे कळवण्यात येईल असेही या सूचनेत स्पष्ट करण्यात आले आहे. प्रशासनाकडून प्रभाग रचनेची घोषणा झाल्याने आता राजकीय वर्तुळात हालचालींना वेग आला आहे. पुढील काही दिवसात राजकीय पक्षांचे नेते व संभाव्य उमेदवार या प्रभाग रचनेचा अभ्यास करून हरकती दाखल करण्याची शक्यता आहे. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर हरकतींवर सुनावणी होऊन अंतिम प्रभाग रचना जाहीर केली जाईल. त्यामुळे अकोल्याच्या आगामी निवडणुकीसाठी ही पहिली महत्त्वपूर्ण पायरी मानली जात आहे. ईद, गणेश विसर्जन आणि रविवार अशा सार्वजनिक सुट्ट्या आल्या असताना हरकती व सूचनांसाठी कमी कालावधी मिळत आहे. त्यात सोमवार 8 सप्टेंबर ही शेवटची तारीख पाहता हा कालावधी कमी होत असून तो वाढवून देण्याची गरज व्यक्त केली जात आहे. अकोला जिल्ह्यातील बार्शीटाकळी तालुक्यातील पिंजर पोलीस स्टेशन अंतर्गत होणाऱ्या टिटवा गावात काल रात्री मुलानेच आपल्या वडिलांची निर्घृण हत्या केली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी आरोपी मुलाला ताब्यात घेतले असून पोलीस या हत्येमागील नेमक्या कारणांचा तपास करत आहेत. बार्शीटाकळी तालुक्यातील पिंजर पोलीस स्टेशन अंतर्गत टिटवा गावात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. गावातल्या एका मुलाने आपल्या वडिलांची निर्दयतेने हत्या केल्याने संपूर्ण तालुक्यात चर्चेला उधाण आले आहे. टिटवा गावातील 55 वर्षीय बबन रामभाऊ राऊत यांचा काल रात्री त्यांचा 24 वर्षीय मुलगा नवनाथ बबन राऊत यांच्याशी वाद झाला. हा वाद इतका वाढला की नवनाथने आपल्या वडिलांच्या डोक्यावर लाकडी काठीने जोरदार हल्ला केला. हल्ल्यानंतर बबन राऊत रक्ताच्या थारोड्यात जमिनीवर कोसळले. त्याचवेळी नवनाथने दोरीने आपल्या वडिलांचा गळा आवळून त्यांचा जीव घेतला. घटनेची माहिती मिळताच गावातील पोलीस पाटील यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि पिंजर पोलिसांना याची माहिती दिली. पिंजर पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून मृतदेह ताब्यात घेतला असून तो शवविच्छेदनासाठी अकोला जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठवला आहे. या हत्येतील आरोपी नवनाथ बबन राऊत याला पिंजर पोलिसांनी शेलू बाजार येथून ताब्यात घेतले आहे. मिळालेल्या माहितीनुसार आरोपी नवनाथ हा 2 दिवसांपूर्वीच गांजा तस्करी प्रकरणात जामिनावर तुरुंगातून बाहेर आला होता आणि त्याच्या वडिलांनीच त्याची जामिनावर सुटका केली होती. या घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यात हळहळ व्यक्त होत आहे. सध्या पिंजर पोलीस या हत्येमागील नेमके कारण काय होते आणि वडिलांचा खून मुलाने का केला याचा सखोल तपास करत आहेत. काल रात्री उशिरा आम्हाला ग्राम टिटवा येथील पोलीस पाटील यांच्यातर्फे एक प्राथमिक माहिती मिळाली की गावामधील रहिवासी बबन राऊत वय 50 वर्षे यांची त्यांचा मुलगा आणि नवनाथ राऊत यानेच नशेच्या आहारी येऊन हत्या केल्याची प्राथमिक माहिती मिळाली. त्या ठिकाणी आम्ही लगेच वरिष्ठांना माहिती देऊन ते पिंजर पोलीस स्टेशनचे ठाणेदार श्री धनावडे साहेब
तसेच मी व तुमचे पोस्ट स्टाफ घटनास्थळी पोहोचून घटनास्थळाची पाहणी केली असता त्या ठिकाणी आम्हाला बबन रामराव राऊत हे रक्ताच्या थरोड्यात मिळून आले. तर त्या ठिकाणी सदर घटनेची वरिष्ठांना माहिती देऊन पुढील कारवाई केली आणि सकाळी पंचनामा वगैरे करून पीएम करता प्रयत्न इथे घेऊन आला. नंतर आरोपीचा आम्हाला गुप्त बातमीदारातर्फे माहिती मिळाली की आरोपी हा शेलूकडे पसार होण्याच्या शक्यता आहे. तर त्या ठिकाणी आम्ही पोलीस स्टाफ पाठवून आरोपीला ताब्यात घेतलेला आहे. सदरचा तपास हा वरिष्ठाच्या मार्गदर्शनाखाली चालू आहे. हत्येचं एक सध्या तरी काही सांगता येणार नाही, पण प्राथमिक अंदाज आहे की त्याला एक गळफास देऊन मृत्यू आला असावा. अकोला महानगरपालिकेने केलेल्या एका धक्कादायक निर्णयामुळे 2000हून अधिक दिव्यांगांचे आर्थिक सहाय्य बंद केले. मनपाकडे हयात प्रमाणपत्र जमा न केल्याने हा निर्णय घेण्यात आला असून यामुळे आर्थिक मदतीवर अवलंबून असलेल्या अनेक दिव्यांगांच्या अडचणींमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. महानगरपालिकेच्या आकडेवारीनुसार ऑगस्ट महिन्यापर्यंत 7015 दिव्यांगांनी अनुदानासाठी नोंदणी केली होती. त्यापैकी केवळ 4772 दिव्यांगांनाच आर्थिक सहाय्य दिले गेले. उर्वरित 2243 दिव्यांगांचे अनुदान थांबवण्यात आले आहे, कारण त्यांनी अद्याप हयात प्रमाणपत्र सादर केलेले नाही. या लाभार्थ्यांमध्ये मृत व्यक्ती आणि पेन्शन घेणाऱ्यांचाही समावेश असल्याची माहिती आहे. काही दिव्यांगांना तर तांत्रिक अडचणीमुळे मदतीचा लाभ मिळू शकला नाही. ऑगस्ट महिन्यात मनपाचे पैसे वितरित केले असताना जवळपास 50 लाभार्थ्यांचे चेक बँकेत परत पाठवले. बँक खात्यांचे IFSC कोड चुकीचे असल्याने ही समस्या निर्माण झाली. मनपा प्रशासनाकडून आता हे IFSC कोड तपासण्याचे काम सुरू असून लवकरच या लाभार्थ्यांना पुन्हा पैसे जमा करण्यात येतील असे सांगण्यात आले आहे. या सर्व परिस्थितींवर उपाय म्हणून महानगरपालिकेने ज्या दिव्यांगांचे अनुदान थांबवले आहे त्यांना लवकरात लवकर मनपा कार्यालयात हयात प्रमाणपत्र सादर करण्याचे आवाहन केले आहे. प्रमाणपत्र जमा केल्यानंतर त्यांचे आर्थिक सहाय्य पुन्हा सुरू केले जाईल असे मनपाने स्पष्ट केले आहे. पण तोपर्यंत या दिव्यांगांना कोण मदत करणार असा प्रश्न अनुत्तरित आहे. महापालिकेने एक KYC फॉर्म बँकेप्रमाणे एकदाच भरून घेतल्यास असा अन्याय दिव्यांगांवर होणार नाही अशी अपेक्षा अनेकांनी व्यक्त केली. शहराच्या मध्यभागी RRC नेटवर्कच्या गणेश उत्सवात एक वेगळेच चैतन्य जाणवत होते. बाप्पांच्या मूर्तीसोबतच 12 ज्योतिर्लिंगांचे हुबेहूब दर्शन घडत असल्याने भाविकांमध्ये उत्साह आहे. RRC नेटवर्कच्या बाप्पांसोबत 12 ज्योतिर्लिंगांचे होणारे दर्शन अनेक भक्तांमध्ये उत्साह निर्माण करणारे आहे. ख्यातनाम मिडलँडचे महेश संतानी हे याच उत्साहाने भारावून गेले होते. बाप्पांसोबत 12 ज्योतिर्लिंगांचे दर्शन घडल्यामुळे मन खूप तृप्त झाले आहे असे ते म्हणाले. त्यांच्या चेहऱ्यावरील समाधान सर्व काही सांगून जात होते की दुसरीकडे आकाश इन्स्टिट्यूटचे शाखा व्यवस्थापक गोविंद झा यांनाही या उत्साहाने मंत्रमुग्ध केले. त्यांनी पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या गणेश उत्सवात सहभाग घेतला होता. आरती दरम्यानचे भक्तिमय वातावरण पाहून त्यांना महाराष्ट्रात गणेश उत्सव इतका महत्त्वाचा का मानला जातो याची जाणीव झाली. पुढच्या वर्षीही पुन्हा एकदा या महाआरतीला येण्याची इच्छा आहे असे सांगताना त्यांच्या आवाजात एक वेगळीच भक्ती होती. मंगळवारी रात्रीच्या महाआरतीचा मान डिजिटल वर्ल्डचे राजेश खानचंदानी, मिडलँडचे महेश संतानी आणि आकाश इन्स्टिट्यूटचे गोविंद झा यांना देण्यात आला. आरतीनंतर RRC नेटवर्कने या सर्व पाहुण्यांचा विशेष सत्कार केला. RRC नेटवर्कचे संचालक पंकज देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली दरवर्षीप्रमाणे यावर्षीही अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्यासाठी युनिट हेड राजेश निखाडे, प्रोग्रामिंग प्रमुख पल्लवी डोंगरे, योगेश महाजन, विजय चव्हाण, मिलिंद गायकवाड, अकबर खान यांच्या नेतृत्वाखाली सर्व कर्मचारी अथक परिश्रम घेत आहेत. गणेश उत्सवाच्या या उत्साहात सहभागी होण्यासाठी आणि आयोजित विविध स्पर्धा व कार्यक्रमांचा लाभ घेण्यासाठी RRC नेटवर्कने सर्व नागरिकांना आवाहन केले आहे. अकोला गणेश दर्शनाने आणि या भक्तिमय वातावरणाने अकोल्यातील प्रत्येक जण तृप्त झाला आहे. RRCचा बाप्पा येत असताना नवनवीन संकल्पना आणि नवनवीन उपक्रम घेऊन आलाय. आम्ही दरवर्षी अकोला जिल्ह्यातील अनेक ग्रुपला आमंत्रित करत असतो. दररोज आरती त्या ग्रुपतर्फे होत असते. मग सामाजिक असेल, शैक्षणिक असेल, उद्योजक वर्ग असेल. आज माझ्यासोबत मिडलँड फर्निचरचे संचालक ओनर महेशजी संतानी सर जोडले आहेत. आपण त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊया. सर, मिडलँड फर्निचर मध्ये आता काही ऑफर सुरू आहे गणेश उत्सवानिमित्त? गणेश उत्सव समिति जो 20% का डिस्काउंट हर चीज पे है और मेन जो है लग्जरियस फर्नीचर. यस. अभी जो अकोला में आने नहीं मिलते थे, आपको मेट्रो सिटी में जाना पड़ता था, वो अकोला में उपलब्ध कराए हैं. आप एक बार विजिट दीजिए और मैं आभारी हूँ RRC न्यूज़ का
जिन्होंने महादेव जी के रूप में गणेश जी, विराज जी और 12 ज्योतिर्लिंग के दर्शन करवाए। धन्यवाद। थँक्यू सो मच सर. मिडलँड फर्निचर मॉलला तुम्हाला व्हिजिट केल्याशिवाय तुम्हाला लक्झरियस फील मात्र बघता येणार नाही. तेव्हा नक्कीच 20% डिस्काउंटचा ऑफर हा जो आहे तो नक्की तुम्ही घ्या आणि तुमच्या स्वप्नातलं घर जे आहे ते आणखी सुंदर बनवा. त्यासोबतच घर तर झालंय, शिक्षणाचं काय आणि राईट एज्युकेशन जर तुम्हाला पाहिजे असेल तर आकाश इन्स्टिट्यूट बेस्ट ऑप्शन. त्याचे ब्रांच मॅनेजर गोविंद झा सर माझ्यासोबत आहेत. गणेशोत्सव है, हर जगह गणेश जी है, कैसा लग रहा है सर और क्या इस उपक्रम के बारे में आप क्या कहना चाहोगे? बहुत अच्छा लग रहा है, बहुत बहुत धन्यवाद। सबसे पहले मैं पूरे आरआरसीसी के माध्यम से अकोला देशवासियों को गणेश चतुर्थी की हार्दिक बधाई दूंगा। जैसे रिद्धि सिद्धि हर एक मनोकामना गणेश जी पूरा करते हैं, उसी तरीके से आरआरसीसी न्यूज़ के माध्यम से बच्चे लोगों को और उनके अभिभावकों को भी मैं बोलना चाहूँगा कि देश की सबसे बड़ी एग्ज़ाम टैलेंट हंट एग्ज़ाम एनते भी चालू हुई है। आइए आकाश में ये टैलेंट हंट एग्ज़ाम को बहुत बड़ी मात्रा में सारे बच्चे दें और भरपूर इसका फ़ायदा उठाएं। बहुत बहुत शुक्रिया सर. तर आज व्यापारी वर्ग आणि उद्योजक वर्ग अकोला जिल्ह्यातील नामांकित मिडलँड फर्निचर सोबतच आकाश इन्स्टिट्यूटचे ब्रांच मॅनेजर यांच्या हस्ते बाप्पांच्या आरतीचा मान देण्यात आला आणि ती आरती इथे पूर्ण झाली. उद्या कोणाची आरती असणार आहे हे बघण्यासाठी आणि आणखी पुढे रोमांचक काय गोष्टी असतील हे बघण्यासाठी मात्र बघत रहा आरआरसी नेटवर्क. सेवा आमची, करमणूक. मराठा आरक्षणाची लढाईत यशस्वीपणे जिंकणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांनी या यशाचे श्रेय गोरगरीब मराठा समाजाला दिले आहे. सरकारने आरक्षणासंबंधी काढलेल्या तिन्ही GRचे श्रेय मराठा समाजाला आहे. पण याविषयी अकोल्यात संमिश्र प्रतिक्रिया समोर येत आहेत. मनोज जरांगे यांनी मुंबईतील आझाद मैदानावरील आपले बेमुदत उपोषण मंगळवारी सायंकाळी मागे घेतले. मराठ्यांनी यश आपल्या पदरात पाडून घेतले. मराठा आरक्षणावर राज्य सरकारने GR काढत मराठा समाजाला दिलासा दिला आहे. याविषयी आमच्या प्रतिनिधी नेहा पाटील यांनी निवडक अकोलेकरांशी संवाद साधला. पाहूया नेमके अकोलेकर याविषयी कसे व्यक्त होतात. आपल्या जीवाची पर्वा न करता सलग 5व्या दिवशी मनोज जरांगे पाटील यांनी विजयाचा झेंडा फडकवला, विजयाचा गुलाल उधळला. पण त्याचबरोबर मराठा आरक्षणाच्या नावाखाली 2 महिन्याची मुदत सुद्धा घेण्यात आली. बघूया अकोलेकरांच्या प्रतिक्रिया किती पॉझिटिव्ह आहेत आणि किती निगेटिव्ह आहेत. सरकारच्या धोरणांमुळे खरंच मराठ्यांना आरक्षण मिळेल का? आता ज्या यांनी चालू आहे ते तर असं वाटतं की आरक्षण भेटायला पाहिजे. ज्या ताकदनी सगळेजण लागले आहेत कामाला त्या हिशोबाने तरी मला तरी असं वाटतं की आरक्षण भेटायला पाहिजे. की वाटतं का तुम्हाला की भाजपाच्या दृष्टीने आता निवडणुका जवळ आहेत तर त्यांची काहीतरी ही चाल असू शकते? हे तर आता येणारा वेळच सांगू शकते की आता त्यात काय खरं आहे सत्य आहे आणि काय नाही. कारण आता जर आपण बघितलं जुनं जर बघितलं इतिहास तर आतापर्यंत ते तसंच होत आलं आहे. बघूया आता इलेक्शन पुढे आहे तर काय त्यांचं डिसिजन आहे काय नाही. काय वाटतं तुम्हाला की मराठ्यांना आरक्षणाच्या एक आरक्षण म्हणून गाफील ठेवण्यात येतं, गाफील ठेवलं जातं आरक्षणाच्या नावाखाली? नाही, आतापर्यंत तर आपण हेच बघत आलो. पण आता येणारा काळच सांगेल की बा हे गाफील ठेवलं की खरं ते देणार आहे नाही. येणारी वेळ समजेल जातं आपल्याला. मी चॉकलेटच दिलेलं आहे. मला तर नाही वाटत की शक्य असेल म्हणून. की आता येणारी जिल्हा परिषद निवडणूक, महानगरपालिका निवडणुका आहेत, भाजपच्या दृष्टीने हे फसवल्याची एक चाल पण असू शकतं. काय वाटतं आपल्याला? 100% निवडणूक आला तेव्हा त्यांना असं काहीतरी सुचतो. मागच्या वेळेस पण त्यांनी असंच ते 10% जे आरक्षण दिलं ते कोर्टात टिकलं नाही. महानगरपालिका निवडणूक आहे, हे फक्त मराठ्यांना चॉकलेट दिल्यासारखं वाटतं तुम्हाला? नाही, बिलकुल नाही. कारण हे आरक्षण होणारच होतं आणि ते मिळालंच पाहिजे. फक्त OBC सोडून त्यांना मिळालं पाहिजे. सरकारच्या धोरणांमुळे मराठ्यांना खरंच आरक्षण मिळेल का? नाही, खोटं आश्वासन आहे ते. मराठ्यांना मिळणार नाही, ते फक्त चॉकलेट आहे. ते उपोषण मागे घ्यायसाठी आहे. मराठ्यांना दिशाभूल हे सरकार दिशाभूल करून राहिले. ॲक्च्युली सरकार आरक्षण द्यायचं असतं तर पहिलेच दिलं असतं. हे फक्त उपोषण आता मराठे पेटले होते ना, त्यांना शांत करण्यासाठी हे चॉकलेट आहे. ही चालच आहे देवेंद्र फडणवीसची, BJPची. त्यांना आरक्षण खरोखरच मराठ्यांना द्यायचं असतं तर पहिलेच द्यायचं असतं. हे आता आंदोलन पेटलं होतं, मराठा जरांगेची बी तब्येत खालावली होती, लोक पेटून उठले होते. त्यासाठी हे आणि पुढचा दृष्टिकोन काय, इलेक्शन पाहूनच त्यांना हे चॉकलेट दिलं. त्यांना हे कसं आहे, हे राजकारण आहे. यांना आश्वासन देणं आणि पुढचा दृष्टिकोन आता महानगरपालिका आहे, जिल्हा परिषद आहे, पंचायत समिती आहे, तर हे चॉकलेटच आहे, दुसरं काहीच नाही. हे खोटं आश्वासन आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसचं. त्यांना द्यायचं असतं तर आजच लेखी देऊन द्यायचं
आणि सर्व करायचं असतं. हे 2 महिन्याचा टाईम कशाला दिला त्यांनी? जेव्हा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या इलेक्शन होतात त्याच वेळेला हे देत आहेत. त्यामुळे तुम्ही म्हणजे याच्यात राजकारण नक्की कुठे ना कुठे आहे. हा इलेक्शनचा पिरियड निघून जर गेला तर याच्यामध्ये म्हणजे जे अपेक्षित आहे ते तसं भेटणार नाही. जसं आतापर्यंत 2 वेळा यांना झुलवलं, तिसराही तसाच प्रकार आहे हा. अकोलेकरांच्या प्रतिक्रिया घेतल्यानंतर आरक्षणाबद्दल असे मुद्दे उठतात की ही फक्त निवडणुकीसाठी एक चाल आहे, गाफील ठेवण्याचा एक खूप मोठा प्लान आहे आणि खूप मोठी ही मराठा लोकांची फसवणूक आहे. RRC न्यूजच्या माध्यमातून आढावा घेण्यात आला तेव्हा अकोलेकरांच्या प्रतिक्रिया काही निगेटिव्ह आल्या तर काही पॉझिटिव्ह आल्यात. मी नेहा पाटील, कॅमेरा पर्सन पवन इंगडे सोबत, RRC न्यूज अकोला. इतरही घडामोडींचा आपण आढावा घेणार आहोत मात्र छोट्याशा विश्रांतीनंतर. अब इंटरनेट महंगा नहीं, सस्ता भी और फास्ट भी, बस 8 रुपए प्रतिदिन में. इतना फास्ट इंटरनेट, हाँ सिर्फ 8 रुपए प्रतिदिन में. पाइए 20 Mbps स्पीड वाला अनलिमिटेड इंटरनेट, बिना डेटा लिमिट और बिना रुकावट. स्ट्रीमिंग, गेमिंग, डाउनलोडिंग सब कुछ अब बिना रुके. 20 Mbps अनलिमिटेड इंटरनेट आजमाइए अभी. आज ही कॉल करें हमें और जुड़ जाइए फास्टेट नेटवर्क से. RRC नेटवर्क प्राइवेट लिमिटेड इंटरनेट अब सबका हक है, फास्ट और सस्ता अनलिमिटेड. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत. रद्द केलेल्या जन्म दाखल्यानंतर ज्यांचा जन्म अकोल्यात झाला त्यांना जन्म दाखले पुन्हा मिळणार की नाही असा प्रश्न कायम आहे. जन्मदाखल्यांच्या या समस्येत आणि वादात सामान्य अकोलेकर मात्र होरपळून निघत आहेत. अशा परिस्थितीत महापालिका अजून काही दाखले रद्द करण्याच्या तयारीत असून ज्यांचा जन्मच अकोल्यात झाला आहे त्यांच्या दाखल्यांचे काय असा प्रश्न मात्र अनुत्तरित आहे. महानगरपालिका क्षेत्रात नायब तहसीलदारांच्या आदेशाने काढण्यात आलेले शेकडो जन्मदाखले आता नागरिकांसाठी डोकेदुखी ठरत आहेत. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर हे सर्व दाखले रद्द करण्यात आले होते. मनपाने हे दाखले परत करण्याचे आवाहन नागरिकांना केले असून आतापर्यंत 1647 दाखले जमा झाले आहेत. मात्र अजूनही अनेक दाखले नागरिकांकडेच असल्याचे समोर आले आहे. मनपाच्या जन्ममृत्यू नोंदणी विभागाच्या माहितीनुसार एकूण 2281 जन्म प्रमाणपत्रे नायब तहसीलदारांच्या आदेशाने दिली गेली होती. परंतु तपासणीमध्ये हे देखील नियमबाह्य असल्याचे निष्पन्न झाले. काही प्रकरणांमध्ये नोंदणीचे पुरावे नसतानाही ही प्रमाणपत्रे तयार करण्यात आली होती. यामध्ये परराज्यातील आणि परदेशातील व्यक्तींनी बनावट कागदपत्रांच्या आधारे भारतीय नागरिकत्व मिळवण्याचा प्रयत्न केल्याचा संशय व्यक्त होत आहे. रद्द करण्यात आलेले दाखले तत्काळ मनपा कार्यालयात जमा करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. जर नागरिकांनी दाखले परत केले नाहीत तर त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल केले जातील. फसवणूक, बनावट कागदपत्रे तयार करणे आणि शासकीय फसवणूक करणे या कलमांखाली कारवाई केली जाईल असे मनपाने स्पष्ट केले आहे. 1 जानेवारी 2024 ते 21 जानेवारी 2025 या कालावधीत दिलेली सर्व जन्म प्रमाणपत्रे रद्द करण्यात आली आहेत. उर्वरित दाखले त्वरित परत न केल्यास संबंधितांवर कठोर कारवाई केली जाईल. पण ज्यांचा जन्म खरोखरच अकोल्यात झाला, जे अकोल्याचे रहिवासी होते, त्यांचे काय असा प्रश्न अनुत्तरितच आहे. संत गजानन महाराज यांची पंढरपूरची वारीचे चित्र साकारले आहे अकोल्यातील गणेश भक्ताने. गणेशावरील निस्सीम प्रेमाने पर्यावरणपूरक गणेशाची स्थापना आणि वारीचा सुंदर देखाव्याचा हा विशेष वृत्तांत. रामकृष्ण नगर येथील रहिवासी असलेले सुधीर देशमुख यांच्या राहत्या घरी गणेशाची आराधना आपण पाहत आहोत. वारीचे हुबेहूब चित्र त्यांनी छोट्या छोट्या वस्तूने साकारले आहे. संत गजानन महाराज यांची पंढरपूरची वारी आणि या वारीचे असलेले नियोजन आणि त्यातून सुधीर देशमुख यांनी ही शिस्तप्रिय वारी साकारली आहे. या वारीत छोटे छोटे वारकरी त्यांच्या खांद्यावरील भगव्या पताका, इथपासून तर मोठ्या मोठ्या इमारती, स्वागत कमाणी या देखील सुधीर देशमुख यांनी अथक प्रयत्नांतून साकारल्या आहेत. 15 दिवस सतत या देखाव्यांवर काम केल्यानंतर तो पूर्णत्वास गेला आणि गणेश उत्सवात भक्तांची देशमुख यांच्या घरी रीघ लागली आहे. आमच्या प्रतिनिधी नेहा पाटील यांच्याशी या विषयावर संवाद साधला आहे सुधीर देशमुख यांनी. जी इको फ्रेंडली बाप्पा तुम्ही स्वतः तयार केलेले आहेत आणि थीम सुद्धा काही आगळीवेगळीच आहे, याची संकल्पना नेमकं कशी तुम्हाला सुचते? मी सुधीर देशमुख, रामकृष्ण नगर अकोला. दरवर्षी मी इको फ्रेंडली गणपती बाप्पाची स्थापना माझ्या घरी करण्याचा प्रयत्न करतो. त्याच प्रमाणे दरवर्षीप्रमाणे यावर्षी पण मी हे केलेलं आहे. आपल्या सर्वांना कल्पनाच आहे की आपली विदर्भाची पंढरी
म्हणजे संत गजानन महाराज शेगावची जी वारी अकोल्यावरनं 2 दिवस जाते, तर त्या वारीचं नियोजन शिस्त पाहून मी प्रेरित होऊन त्यापासून आपल्या घरीही पंढरपूरची वारी, शेगाव ते पंढरपूर ही वारी तयार करावं आणि तेही पर्यावरणपूरक साहित्यामधून हे करा, म्हणजे वेस्टमधून बेस्ट तयार करायचा मी प्रयत्न केला. आणि हे पूर्ण थीम तयार करायला तुम्हाला किती कालावधी लागला? याला जवळपास मला 15 दिवस लागले. आणि ही जी वारकरी होती, हे कोणी टाळ वाजत आहे, कोणी मृदुंग वाजत आहे, कोणी झेंडे घेतलेले आहेत. तर मला जी मातीची मूर्ती असते शाडू मातीची, तर ती फ्लेक्सिबल एकच ठिकाणी राहिली असते. तर मी नारळाच्या कशापासून मूर्त्या तयार केल्या, म्हणजे ज्यांचे हात पाय मुवमेंट होऊ शकतात. आणि रूट आपला शेगावचा पूर्ण जो वारीचा रूट आहे तो तयार केला. आणि मग त्यामध्ये लोकरपासून गवत, कापडापासून फुलं आणि पाणी वगैरे, सिमेंट यांचा वापर करून हा देखावा तयार करण्यात आलेला आहे. तर त्यामध्ये रोडनी हॉटेल्स, जर अपार्टमेंट दाखवायचे तर सिगरेटच्या पॅकेटवर प्रिंट काढून त्याचे अपार्टमेंट तयार केले. गहू लावून त्याचे ऊसाचं रूपांतर केलं. शेतकरी, बैल वगैरे असं जेवढे रूटवर येणारे आहे हॉटेल्स वगैरे, हे पूर्ण दाखवायचा प्रयत्न केला. नक्कीच या सगळ्या गोष्टीला महत्वाची असते ती म्हणजे हौस. आणि ती हौस जिवंत ठेवण्यासाठी तुम्हाला प्रत्येक पारंपरिक सण उत्सव साजरे करणं आणि त्याचं गांभीर्य लक्षात घेणं हे पण खूप महत्वाचं असतं. सर, या सगळ्या माध्यमातून जेही आपण दरवर्षी एक थीम साकारताय गणपती बाप्पांसमोर, आणि खूप मोठा संदेश तुम्ही दर्शकांना देताय की इको फ्रेंडली गणपती बाप्पा तुम्ही साकारताय, कुठली विटंबना न होता पारंपरिक सण, हिंदू हा सण तुम्ही जोपासताय. आपल्या सगळ्या युवा पिढीला तुम्ही काय सांगाल? आजकालची युवा पिढी मोबाईल आणि रील्समध्ये जास्त व्यस्त झालेली आहे. तर त्यांनी जर आपली परंपरा करायसाठी जर थोडा वेळ दिला, तर मी जर या वयात हे करू शकतो, तर यंग जनरेशन तर खूप लवकर, जे मला 15 दिवस लागतात तर यंग जनरेशनला ते 10 दिवसातच ते करू शकते. फक्त त्यांना ते आवड आहे आणि ती आवड त्यांच्यात निर्माण व्हावं, हाच मला त्यांना संदेश द्यायचा आहे की थोडा वेळ काढून आपल्या ज्या जुन्या परंपरा आहे, ज्या हे केलेल्या आहे, तर त्याचा आनंद होईल. आणि ही वारी दाखवताना त्याचं विठ्ठलाचं हे होते, तर यावेळेस मी मूर्ती सुद्धा गणपतीच्या रूपात, विठ्ठलाच्या रूपात गणपती दाखवलेला आहे. तर असं बरंच केलं तर त्यांचं ते मोबाईल पासून थोडं दूर राहून आपल्या याच्यात केव्हाही ही फायद्याची गोष्ट आहे. नक्कीच, जशी शिक्षणाला वयाची मर्यादा नसते तशी कुठलीही कला साकारताना वयाची मर्यादा नसते, हे सरांनी प्रूफ केलेलं आहे. फक्त हौस आणि आवड महत्वाची आहे. पाहायला विसरू नका RRC नेटवर्कवर हा स्पेशल इंटरव्ह्यू सुधीर देशमुख यांचा. मी नेहा पाटील, कॅमेरा पर्सन पवन इंगडे सोबत, RRC न्यूज, अकोला. रामनगर येथील श्री रिद्धी सिद्धी गणेश उत्सव मंडळ गेल्या 19 वर्षापासून गणेश उत्सवाचा एक पवित्र आणि भव्य सोहळा साजरा करत आहे. हे मंडळ केवळ मनोरंजनाचे कार्यक्रम आयोजित करत नाही, तर धार्मिक आणि सांस्कृतिक मूल्यांची जोपासना करून समाजाला एकत्र आणण्याचे कार्य करत आहे. यंदाच्या वर्षीचा उत्सव अधिकच अलौकिक असा आहे. यंदा गणेशोत्सव मंडळाने भव्य कृष्णलीलाचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमामुळे बाळगोपाळांना आणि मोठ्यांनाही भगवान श्रीकृष्णाच्या अद्भुत कथांचे दर्शन घडले. या व्यतिरिक्त दररोज गणपती अथर्व शीर्ष पाठ आणि महाआरतीचे आयोजन करण्यात आले आहे, ज्यामुळे संपूर्ण रामनगर परिसर भक्तिमय वातावरणात न्हाऊन निघत आहे. या 10 दिवसीय कार्यक्रमांमध्ये आनंद मेळा आणि विविध प्रकारचे बालकांचे खेळ घेऊन मुलांच्या कलागुणांना प्रोत्साहन दिले जाते. या उत्सवाचा प्रत्येक क्षण रामनगर वासियांसाठी एक पवित्र अनुभूती ठरतो, कारण सर्वजण यात सक्रियपणे सहभागी होतात. हा भव्य सोहळा यशस्वी करण्यासाठी श्री रिद्धी सिद्धी मंडळाचे सर्व कार्यकर्ते आणि रामनगर कोर कमिटीचे सदस्य तन-मन धनाने सहयोग देत आहेत. त्यांच्या निस्वार्थ सेवेमुळेच हा उत्सव केवळ एक कार्यक्रम न राहता एक परंपरा बनला आहे. पाहूया रामनगर येथील कृष्णलीलेचा हा भव्य सोहळा. के पास हो तो दे दियो, मोरे पास तो नहीं है, पर मेरो नाम कौन ले रहे है, यही ले सके देखो. काहे प्यारे श्याम सुंदर की बंसी मुंह पे है का, मेरो नाम क्यों ले रहे हो है.
मेरे माई की हाथ की जलेबी तो चख लेगा ना, और बता कैसी है? आहा, बड़ी ही स्वादिष्ट है। मैया देखना कचर तो होगा बेटा। नंद जी को नाम मेरो, नंद जी बहुत अच्छा लग रहा है कृष्ण लीला। कैसा लग रहा है वृंदावन में आ गए क्या? रिद्धी सिद्धी गणेशोत्सव मंडळ रामनगर अकोला आपण इथे सध्या आहोत आणि या मंडळामध्ये कृष्ण लीलाचा रास सध्या होत आहे। आमच्या कॅमेरा पर्सननी तुम्हाला रास लीला दाखवलेली आहे कृष्ण लीला। क्या लगता है सर आपको अभी आज आपने कृष्ण लीला रास लीला रचाई है, इसके बारे में आपको क्या राय है? ये पहली बार ये हो रही है अकोला, इसके अंदर रामनगर के अंदर। और काफी दिनों से ये सब महिला लोग जो भी रामनगर की सब प्रैक्टिस कर रहे थे राम कृष्ण लीला के लिए, और कोशिश सब अच्छी कर रहे करके आप एक देखिए। जय श्री राम। हम पिछले 19 वर्षों से रामनगर में गणेश स्थापना करते आ रहे हैं और हम 10 दिवसीय विविध सांस्कृतिक कार्यक्रम लेते आते हैं। और इस वर्ष हमने भव्य कृष्ण लीला का आयोजन किया है, वो आपने सब भव्य आयोजन देखा है और सब लोग इसका आनंद ले रहे हैं। जय श्री राम। गणपति बप्पा मोरया। मंगल मूर्ति मोरया। गणपति बप्पा मोरया। करके रिद्धि सिद्धि गणेशोत्सव मंडल ने हमारे लिए प्रस्तुत की हुई कृष्ण लीला, इसमें हम सब ने बहुत मेहनत की। हम 15 दिन से इस लीला के पीछे जुड़े हैं और हमारे कोरियोग्राफर हिरल दीदी ने हमें बहुत सपोर्ट किया। इतरही घडामोडींचा आपण आढावा घेणार आहोत मात्र छोट्याशा विश्रांतीनंतर। अब इंटरनेट महंगा नहीं, सस्ता भी और फास्ट भी, बस 8 रुपए प्रतिदिन में। इतना फास्ट इंटरनेट, हाँ सिर्फ 8 रुपए प्रतिदिन में। पाइए 20 MBPS स्पीड वाला अनलिमिटेड इंटरनेट, बिना डेटा लिमिट और बिना रुकावट। स्ट्रीमिंग, गेमिंग, डाउनलोडिंग सब कुछ अब बिना रुके। 20 MBPS अनलिमिटेड इंटरनेट आजमाइए अभी। आज ही कॉल करें हमें और जुड़ जाइए फास्टेस्ट नेटवर्क से। RRC नेटवर्क प्राइवेट लिमिटेड इंटरनेट अब सबका हक है, फास्ट और सस्ता अनलिमिटेड। विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत। संत तुकडोजी महाराजांची पावनभूमी असलेल्या तिवसा शहरात आज बुधवारी घडलेल्या दुहेरी हत्याकांडांमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे। तिवसा शहरातील अशोकनगर येथील राहणाऱ्या डाखोरे कुटुंबातील आई आणि मुलाची निर्घृण हत्या करण्यात आली आहे। मिळालेल्या माहितीनुसार तिवसा पोलिसांनी या प्रकरणी 2 आरोपींना अटक केली आहे। या दुहेरी हत्याकांडमध्ये जुन्या वादाचे कारण असल्याचे सांगितले जात आहे। तथापि या वादाचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही। घटनेची माहिती मिळताच तिवसा पोलीस तात्काळ घटनास्थळी पोहोचले आणि गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे। पोलीस पुरावे गोळा करत असून आरोपींचा शोधही सुरू केला आहे। तपासात सत्य बाहेर येण्याची शक्यता देखील व्यक्त केली जात आहे। जीवनातली सर्वात मोठी शिकवण माणूस म्हणजे आपल्या वडिलांकडूनच घेतो। संस्काराच्या या शिदोरीतून आयुष्य घडतं। शिक्षण सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेले डॉक्टर गजानन नारे यांच्यासाठी आजचा सकाळचा क्षण दुःखाने भारावलेला होता। वडिलांचा हात कायमचा सुटला, पण या क्षणीही त्यांनी वडिलांची शेवटची इच्छा पूर्ण करत समाजासाठी एक प्रेरणादायी पाऊल उचललं। प्रभात किड्स या शिक्षण संस्थेचे संस्थापक संचालक डॉक्टर गजानन नारे यांचे वडील साहेबरावजी नारे यांचे बुधवारी सकाळी 6 वाजता त्यांचे निधन झाले। 86 वर्षाचे साहेबरावजी नारे यांनी आयुष्यभर साधेपणा आणि मूल्यांचा वारसा जपला। शिक्षण म्हणून त्यांनी अनेक विद्यार्थ्यांना घडविले।
मूळचे अकोट तालुक्यातील विटाडी सावरगाव येथील रहिवासी असलेले साहेबरावजी नारे सेवानिवृत्त शिक्षक होते. आयुष्यभर ज्ञानदानाचे कार्य केल्यानंतर सेवानिवृत्तीनंतरही ते सामाजिक कार्यात अग्रेसर होते. त्यांच्या जीवनाच्या शेवटच्या क्षणी देखील त्यांनी समाजाला घडविणारा संदेश दिला. त्यांनी हयातीतच एक वेगळीच इच्छा व्यक्त केली होती. आपण गेल्यानंतर आपलं शरीर वैद्यकीय संशोधनासाठी दान व्हावं, मृत्यूनंतरही समाजासाठी काहीतरी उरावं, हीच त्यांची इच्छा होती. हीच इच्छा पूर्ण करत बुधवारी सकाळी निधन झालेल्या साहेबरावजी नारे यांच्या पार्थिवांचं देहदान करण्याचा निर्णय त्यांच्या सुपुत्र डॉक्टर गजानन नारे यांनी घेतला. वडील गमावल्याच्या वेदनेतही डॉक्टर गजानन नारे यांनी हा निर्णय मोठ्या धीराने घेतला. वडिलांनी सांगितलेलं माणूस मरणानंतरही जगाला काहीतरी देऊन गेला पाहिजे. आम्ही फक्त त्यांची इच्छा मान्य केली आहे, असं सांगताना डॉक्टर नारे यांचे डोळे पाणावले होते. बुधवारी दुपारी 12 वाजता अकोल्याच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात देहदानाची प्रक्रिया पूर्ण झाली. त्याआधी प्रभात किट्स तोष्णीवाल लेआउट येथे शेवटच्या दर्शनाला जिल्ह्यातील मान्यवरांनी भेटी दिल्यात. साहेबरावजींच्या जाण्याने नारे कुटुंबांवर दुःखाचं सावट पसरलं असलं तरी त्यांचा देहदानाचा निर्णय समाजात आशेचा किरण ठरला आहे. मृत्यूनंतरही जगण्यासाठी, शिकण्यासाठी आणि वाचवण्यासाठी आपलं अस्तित्व उपयुक्त ठरू शकतं, हा संदेश त्यांनी आपल्या शेवटच्या इच्छेतून दिला. अखेर या 4 ओळी साहेबराव नारे यांना समर्पित. मरणातही उरावं जीवनाचं दान, कृतीतून दिसावं संस्काराचं भान, आपली वाटचाल असावी प्रकाशाची, जगाने घ्यावी शिकवण आपल्या त्यागाची. प्रभात किट्स परिवार आणि नारे परिवाराच्या दुःखात RRC परिवार सहभागी आहेत. पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर. हेडलाइन्स प्रस्तुत करता मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम. सर्वोत्तम क्वालिटी, फ्रेश स्टॉक, लेटेस्ट डिजाइन्स, रिजनेबल रेट. LRT कॉलेज रोड, रघुवंशी मंगल कार्यालय के बाजू में, अकोला. प्रसिद्ध झाला महापालिका प्रभाग रचनेचा कच्चा आराखडा. सुट्ट्यांमुळे हरकती उपस्थित करण्यासाठी मोजकेच दिवस. जन्मदात्या वडिलांनी मुलाची जामिनावर केली सुटका आणि व्यसनाधीन मुलाने केली बापाची हत्या. महापालिकेद्वारे देण्यात येणाऱ्या दिव्यांगांचे अनुदान रखडले. योग्य KYC केली असती तर टळला असता मनस्ताप. RRC बाप्पांच्या दर्शनासाठी शहरातील दिग्गजांची उपस्थिती. अकोल्याचे गणेश दर्शनाने भारावले मान्यवर. मराठा आरक्षणाच्या विषयावर अकोलेकरांच्या संमिश्र प्रतिक्रिया. सत्तारूढ महायुतीला श्रेय, पण जनतेच्या मनात वेगळाच संशय. बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC न्यूज. 2,37,000 दर्शकांनी RRC डिजिटल अकोला हे YouTube चॅनल सबस्क्राईब केलं आहे. तेव्हा तुम्ही कसली वाट पाहत आहात? तुम्ही पण सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करत RRCच्या बातम्या निरंतर पहा. तुमच्या मोबाईलवर नोटिफिकेशन मिळवण्यासाठी सबस्क्राईब करा RRCचे हे YouTube चॅनल. लाईक आणि फॉरवर्ड करा RRC डिजिटल अकोलाचे हे न्यूज बुलेटिन. पुन्हा भेटूया लेटेस्ट बातम्यांसह नवीन बातमीपत्रात. तोवर नमस्कार.